आयुष्याच्या गडबडीत माणूस खूप काही कमवतो, पण नकळत स्वतःलाच हरवून बसतो. मग एक दिवस येतो ज्या दिवशी घड्याळाची वेळ महत्त्वाची नसते, ठिकाण महत्त्वाचं राहत नाही. महत्त्वाचा असतो फक्त प्रवास. कारण काही रस्ते आपल्याला एका जागी घेऊन जात नाहीत, ते आपल्याला आपल्या मनाच्या त्या कोपऱ्यात घेऊन जातात, जिथे शांतता अजूनही जिवंत असते. त्या शांततेच्या शोधात आमचा हा छोटासा प्रवास. कधी कधी प्रवास आपण निवडत नाही, प्रवासच आपल्याला निवडतो. काही प्रवास आपण ठरवतो आणि काही प्रवास नियती शांतपणे आपल्या नावावर लिहून ठेवते. त्या रविवारी आम्ही फक्त घराबाहेर पडलो होतो. ना कोणती घाई, ना कोणतं ठरलेलं लोकेशन, फक्त गुगल मॅप्सवर दिसलेला एक छोटासा निळा टिपका. पण कधी कधी सगळ्यात मोठ्या गोष्टी अशाच छोट्या खुणांपासून सुरुवात होते. बाईक पुढे चालत होती आणि शहर हळूहळू मागे राहत होतं. रस्त्यांवरची प्रत्येक वळणं जणू मनातलं एखादं जुनं पान उलटवत होती. लोक म्हणतात प्रवास म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं, पण खरा प्रवास तेव्हा सुरू होतो जेव्हा माणूस स्वतःला पुन्हा भेटायला निघतो. त्या दिवशी आम्ही एक धबधबा शोधला नव्हता, आम्ही शांततेचा एक तुकडा शोधला होता. तर नमस्कार, स्वागत आहे तुमचं अजून एका शॉर्ट फिल्मवरती. माझं आलो आहे वॉटरफॉल कोणता येऊ आम्हालाच माहिती नाही. तिथे एक वॉटरफॉल आणि ह्या साईडला तो पण दाखवतो, पण हा तरी पहिला बघायला जायचं म्हणजे पहिलं थांबावं इथं आणि बघावं की लोकेशन वगैरे. माझ्यासोबत आज 4 माझे मित्र आहेत. तर हा मनमध्ये हे आमचे कोटेश्वर साहेब इथले मोठे आणि त्यांचे मित्र. तुमचं नाव काय? विश्वजित. हा तुमचं पूर्ण नाव काय? झुरेश्वर थोरात. तर बाहेर दिसतोय धबधबा. मला वाटत नाही आम्ही तिथं पोचल्यावर माघारी येईन. काय यायचं माघारी म्हणजे आम्ही जवळपास तो काने फाटा आहे त्याच्यापासून आत आलो. लोकेशनच आम्हाला माहित नाही, आम्ही झूम करून आलो डोंगरापाशी कुठं धबधबा दिसतोय काही बघत आम्ही आलो इथं. आकाशातून सगळं खूप छोटं दिसत होतं. गाव, रस्ते, आम्ही, सगळंच. फक्त निसर्ग नेहमीसारखाच विशाल होता. ती हिरवं जंगल, तो शांत वारा, डोंगराच्या कुशीत लपलेला तो धबधबा, जणू सगळे मिळून एकच गोष्ट सांगत होते. घाईत जगणाऱ्या माणसा, कधी स्वतःसाठीही थांब. प्रत्येक सुंदर प्रवासाच्या मागे एक अनोळखी रस्ता असतो आणि प्रत्येक अनोळखी रस्त्याच्या शेवटी एक अशी गोष्ट जी आयुष्यभर विसरता येत नाही. बाबा त्या वॉटरफॉल पाशी, त्या झऱ्यापाशी जायला कुठनं रोड आहे? तो मागं दिसतोय तो वाडा येतो. तो वाड्यात नाही येत. वाड्याचा वाडा कुठे आहे? ह्योच आहे का? गाड्या वगैरे कुठं लावायच्या? गाड्या वगैरे जातात का पुढं? निसर्गापर्यंत पोहोचण्यासाठी रस्ता बदलावा लागतो आणि कधी कधी स्वतःपर्यंत पोहोचण्यासाठी माणसं भेटावी लागतात. तर पक्का रस्ता संपला होता आणि मातीचा रस्ता सुरू झाला. बाईकच्या चाकांखाली दगड होती, चिखल होता, पण मनात मात्र
एक वेगळी उत्सुकता होती, कारण प्रत्येक कठीण रस्ता एक सुंदर रहस्य जपून ठेवतो. काका आपल्या सोबत सपोर्टला. चला. जंगल अधिक दाट होत गेलं, वारा थंड होत गेला आणि शहराच्या आवाजाची जागा पक्ष्यांच्या गाण्यांनी घेतली. त्या शांततेत एक दादा भेटले. त्यांनी आमच्याकडे पाहिलं आणि हसत म्हणाले, या आज मी तुम्हाला फिरवतो. त्या एका वाक्यात इतका आपलेपणा होता की क्षणभर ते अनोळखी आहेत हेच विसरून गेलो. माणुसकीच्या एक सुंदर वाटेवर चाललो होतो आणि कदाचित त्या दिवसाची सगळ्यात सुंदर गोष्ट धबधबा नव्हता, तर रस्ता न विचारताही सोबत चालायला तयार झालेले ते दादा होते. निसर्गाचं सौंदर्य डोळ्यांना दिसतं, पण माणुसकीचं सौंदर्य फक्त मनालाच जाणवतं. काही रस्ते बाईकवर संपतात आणि खरा प्रवास पायांनी सुरू होतो. बाईक मागे राहिली. आम्ही जंगलाच्या कुशीत शिरलो. पहिलंच पाऊल टाकलं आणि जाणवलं, हा रस्ता सोपा नाही. प्रत्येक चढ श्वास वाढवत होता, पण प्रत्येक श्वासासोबत मन हलकं होत होतं. दादा पुढे चालत होते, आम्ही त्यांच्या मागे. ते रस्ता दाखवत होते, पण मला वाटलं होतं ते फक्त वाट दाखवत नव्हते, ते आम्हाला निसर्ग वाचायला शिकवत होते. जंगलात कोणताच बोर्ड नव्हता, कुठेही दिशा नव्हती, फक्त झाडं होती, माती होती आणि विश्वास होता. आयुष्यातले काही रस्ते दिसत नाहीत, ते फक्त विश्वासाने चालावे लागतात. दूरवर त्या धबधब्याची एक झलक दिसली, मग पुन्हा झाडांच्या मागे तो हरवून जायचा. पुन्हा दिसायचा, पुन्हा लपायचा. जणू निसर्ग आम्हाला संयम शिकवत होता. प्रत्येक सुंदर गोष्ट लगेच मिळाली असती तर तिची किंमत राहिली नसती. रस्ता कठीण होता, पाय थकत होते, पण आमचं मन कधीच थकलं नाही. कारण आम्हाला माहीत होतं प्रत्येक पावलामागे एक नवीन दृश्य लपलेलं आहे. त्या जंगलात मोबाईलला रेंज नव्हती, पण मनाला पहिल्यांदाच पूर्ण सिग्नल मिळाला होता. डॅम कुठला आहे? कोकळवाडी. ते पूर्ण कुदेवळेच मार्ग कळलं ते साईड आणि कुसर खांडे आले चुकले कुणी आले इकडे टाकायला लावू शकतो. बरोबर बरोबर. हा तिथं ना खाली. हा ते आपण इथून आणतो येताना ते फळलं आम्ही इकडे वळलं ना तरी 4 वळणी आलं तर इकडे रस्ता आहे, पण तिकडे ते ताटलं. थोडं पुढे गेलो आणि छोटासा झरा दिसला. अगदी साधा, शांत, स्वच्छ. दादा म्हणाले, प्या पाणी. काही तहान बाटलीचं पाणी भागवत नाही, तो निसर्गच भागवू शकतो. त्या एका घोटात फक्त पाणी नव्हतं, डोंगराची शांतता होती, जंगलाचा श्वास आणि निसर्गाचं निस्वार्थ प्रेम. त्या क्षणी मला एक गोष्ट समजली, निसर्ग कधीच काही मागत नाही, तो फक्त देत राहतो. पाणी,
सावली, शांतता आणि कधीकधी स्वतःलाच पुन्हा भेटायची संधी. आणि अखेरच शेवटी तो क्षण आला, त्याच्यासाठी इतका प्रवास केला होता. झाडांच्या त्या शेवटच्या वळणामागून तो पहिल्यांदा आमच्या समोर उभा होता. काही क्षण कोणीच काही बोललं नाही, कारण काही दृश्य शब्दांपेक्षा मोठे असतात. आता इथं पिंड आहे महादेवाची, तर तिथं मंदिर वगैरे, तिकडे गणपतीचं पण ही मंदिर आहे बरं. हे काय आहे कशात एवढं? हे म्हणजे त्याची पूर्वी काही नव्हतं बनवले बनवलं म्हणजे लोक पिऊ लागले पिंड बसवले ते खाडे बाबा मधले आवडीचा बसवले तिथं म्हणजे आधी लोक राहत असतील इथं, पूर्वी राहतात लय वर्ष राहतात. तिथं एवढ्या कोणाला एवढ्या माहितच नाही आता. मावळा इथलं माहिती आता हे 2-3 वर्ष झालं लोक येऊ लागले. आता इकडे यायचं म्हणलं कुठल्या गावात कसं आम्ही त्या धबधब्याचं नाव ठेवलं, काय वॉटरफॉल वगैरे ह्याचं पण त्याचं नाव, इथं नाव वगैरे लिहिलेलं आहे, इथं नाव वगैरे लिहिलेलं इथं. देवासाठी नाव नाही तर मंदिर वगैरे पण भारी आहे. जे महादेवाची पिंड आहे, परत मंदिर तिकडे आहे ना गणपतीचं मंदिर वगैरे, आणि एवढा निसर्ग इथं एवढा भारी आहे ना, एवढं शांत ना, म्हणजे कॅम्पिंग वगैरे करायला एकदम भारी होतं बाबा. कॅम्पिंग मध्ये राहू शकतो इथं आरामात. वरून पाहिलं तेव्हा समजलं, निसर्ग कधीच स्वतःचं सौंदर्य दाखवण्यासाठी जगत नाही. तो फक्त शांतपणे वाहत राहतो. ज्यांना त्यांची किंमत कळते तेच त्यांच्यापर्यंत पोहोचतात. त्या उंचीवरून धबधबा फक्त पाण्याचा प्रवाह दिसत नव्हता, तो वेळेचा प्रवाह वाटत होता. सतत वाहणारा, कधीच न थांबणारा आणि मागे वळून न पाहणारा. कदाचित नदी आपल्याला एकच गोष्ट शिकवते, वाहत राहा, कारण थांबलेलं पाणी साचतं आणि वाहणारं पाणी नेहमी जिवंत राहतं. बाबा ह्यो तर रोड नव्हता आपला जाताना, ह्यो चुकीचा रोड चुकलं बाई, सब रोड चुकला. बाई तुम्ही इथपर्यंत आलाय ना, बाबांमुळे आलाय. समजून घ्यावे. आमचा परतीचा प्रवास चालू झाला होता. मनात पहिल्या धबधब्याची आठवण घेऊन चाललो होतो, आणि अचानक वाटेच्या कडेला वरून खाली नजर गेली. एक निळं शार कुंड, इतकं शांत की क्षणभर ते खरंच आहे की स्वप्न हे समजेनासे झालं. त्या पाण्याचा रंग आकाशासारखा होता आणि त्याची शांतता मनासारखी. त्या क्षणी समजलं, निसर्ग त्याचं सर्वात सुंदर रूप नेहमी शेवटी दाखवतो. काही सौंदर्य शोधून सापडत नाहीत, ती योग्य वेळ आल्यावर समोर येतात. जवळपास तुम्ही वाकावला बघितला असाल, लिटरली आज संडे आणि आज कोणच नाहीये, फक्त आम्ही तर 5 जणच आहे. आणि एवढा एन्जॉय केलाय ना आणि हा जो 3-4 टप्प्याचा जो वॉटरफॉल आहे ना, खतरनाक भाई. जो एक्सपिरियन्स होता ना आजचा, एक नंबर. लिटरली असं वाटतं की मला लोकेशन सांगावं हे कुठे लोकेशन, पण नाही सांगू शकत, कारण इथं काहीच कचरा वगैरे काहीच नाही. आणि लोकांना हे जर कळलं ना तर खूप लोक इथे येऊन कचरा वगैरे करतील. निसर्गाला सुंदर दिसायची गरज नसते, तो आधीपासून परिपूर्ण असतो. त्या निळ्याशार पाण्याकडे पाहताना असं वाटलं जणू डोंगराने हजारो वर्षापासून ही शांतता जपून ठेवली आहे. धबधबे कधीच आवाज करत नाहीत, ते मनातला गोंधळ शांत करतात. त्या उंचीवरून आम्ही फक्त एक कुंड पाहत होतो, आणि त्या क्षणी एक गोष्ट मनात कायमची कोरली गेली. नेचर डझंट क्रिएट मास्टरपीसेस टू इम्प्रेस अस, इट क्रिएट्स देम टू रिमाइंड अस हाऊ स्मॉल वी आर.
आम्ही त्या निळ्याशार पाण्यात उतरलो. त्या क्षणी आम्ही मोठे नव्हतो, ना जबाबदाऱ्या होत्या, ना उद्याची काळजी. आम्ही पुन्हा लहान झालो होतो. प्रत्येक उडी, प्रत्येक हसू आणि पाण्याचा प्रत्येक थेंब आठवण बनत होता. आनंद विकत मिळत नाही, तो अशा क्षणांमध्ये नकळत सापडतो. आयुष्याला काही क्षणांसाठी विसरलो होतो. सगळं संपलं, हसूही शांत झालं आणि आम्ही तिथेच त्या कुंडांच्या काठी शांत बसलो. कोणी काही बोललं नाही, कारण काही ठिकाणी शांत राहणं सगळ्यात सुंदर संवाद असतो. त्या वाहत्या पाण्याकडे पाहताना एक गोष्ट आठवली. निसर्ग आपल्याला काही देत नसतो, तो फक्त आपल्यातला हरवलेला आपण परत देतो. त्या दिवशी आम्ही 2 धबधबे पाहिले, एक डोंगरामधला आणि दुसरा स्वतःच्या मनातला. प्रत्येक प्रवास शेवटी परतीच्या वाटेवर येतो, पण प्रत्येक माणूस तसाच परत येत नाही. आम्ही जंगलातून पुन्हा चालायला सुरुवात केली. तो रस्ता, तीच झाडी, तोच वारा, पण आम्ही ते राहिलेलं नव्हतो. जाताना आम्ही निसर्ग शोधत होतो, पण परतताना निसर्गाने आम्हाला स्वतःला शोधून दिलं होतं. तर त्या जागेपासून दूर जाण्याची इच्छाच नव्हती. मागे वळून शेवटची एक नजर टाकली, धबधबा अजून तसाच वाहत होता. त्याला आम्ही कोण हे कधीच कळणार नव्हतं, पण आमच्या आयुष्यात तो कायमचा राहणार होता. काही ठिकाणं आपल्याला आठवत नाहीत, ती आपल्यातच राहायला येतात. त्या दादांचाही विचार मनात आला. रस्ता दाखवणारी लोक खूप भेटतात, पण वेळ देणारी, सोबत चालणारी आणि कोणतीही अपेक्षा न ठेवणारी खूपच कमी भेटतात. तर जी करायची इच्छा नव्हती ती झालीच. आमचा सनसेट झाला त्या ट्रिपचा शेवटी. आणि काकांनी खूप मदत केली आम्हाला, म्हणजे कंटिन्यू आमच्या सोबत होतं. सगळे जे स्पॉट होते नवीन नवीन ते ब्लॉगमध्ये पाहिलं असतील, सगळे काकांनी स्पॉट दाखवले. आणि आता जवळजवळ किती वाजले? 4 वाजले असतील. 4 वाजल्यात. आता इथून जवळजवळ बरेच किलोमीटर गाठायचे आम्हाला, पुण्याला जायचं. तर आय होप हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला. आणि काहीतरी नवीन ट्राय करतोय, व्हिडिओ, शॉर्ट फिल्म, ब्लॉग, काय का असेल ना, ट्राय करतोय बनवायचा. तर आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करायचं का नाही हे तुमच्यावरती, पण लाईक तर जरूर करा. जर आवडलं तर सबस्क्राईब करा. चलो निघूया. चलो काका, चला निघतो. पाणी अजूनही वाहत होतं, वारा अजूनही तसाच होता, पण आम्ही पहिल्यांदाच पूर्ण शांत होतो. त्या दिवशी आम्हाला उत्तर मिळाली नाहीत, पण प्रश्न विचारणं थांबलं. काही लोक विचारतील तिथे काय खास होतं, आणि मी कदाचित त्यांना लोकेशन पाठवेन, पण तिथे मिळाली शांतता कोणत्याही मॅपवर सापडणार नाही. ती फक्त अनुभवावी लागते. सम प्लेसेस don't change the destination, they change the person who returns.